श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 84। सिद्धमंगल स्तोत्र, जन्म सन 1321 च्या गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी। श्रीपाद श्रीवल्लभ सन 1320 च्या गणेश चतुर्थीला अवतरले। त्यांचा पहिलाच वाढदिवस होता। अप्पलराज शर्मा व माता सुमती श्रीपादांना घेऊन आजोबा बापनाचार्यांच्या घरी गेले होते। बाल श्रीपादांना मांडीवर घेऊन आजोबा श्रीपादांच्या श्रीचरणांच्या तळावरील पद्म निरखून पाहत होते। ती शुभ लक्षण दिसताच श्रीपादांचे चरण विजेसारखे लखलखू लागत। त्यामुळे बापनाचार्यांना ती स्पष्ट दिसत नव्हती। पण दुसऱ्या दिवशी पहाटे तांदूळ कुटल्याने उडालेल्या कोंड्यात बापनाचार्यांना दिव्य पाद मुद्रा दिसल्या। त्यांनी सुमती महाराणीला विचारलं, बेटा, यावरून कोण चालत गेलं? सुमती माता म्हणाल्या की दुसरं कोण, तुमचा लाडका नातू। पण त्या पादमुद्रा 16 वर्षांच्या युवकाच्या वाटत होत्या। आजोबांनी श्रीपादांना मांडीवर घेतलं आणि त्यांचे श्रीचरण पाहताच त्यावर सर्व शुभलक्षण स्पष्ट दिसत होती, जी श्रीपाद दत्तावतार आहेत याची सूचक होती। बापनाचार्यांनी श्रीपादांच्या दिव्य चरणांचा मुका घेतला। हे बालक दत्तप्रभूच आहे याबद्दल त्यांची खात्री पटली। त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारा आणि मुखातून सहजपणे काही पद बाहेर पडत होती, तेच ते दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र। हे पाहून श्रीपाद आजोबांचे अश्रू पुसत सांगतात की 16 वर्षांपर्यंत घरी राहणार, संसार बंधनातून मुक्त होऊ शकते असे इच्छिणाऱ्या मुमुक्षूंवर मला अनुग्रह करायचा आहे। मी चिरंजीव असं तुम्हाला वाटतं ते खरं आहे। यावेळी 1 वर्षांचे श्रीपाद सांगतात की मी गोकर्ण क्षेत्राला अधिकाधिक शक्तिवंत करू इच्छितो। या वचनानुसार वयाच्या 16व्या वर्षी 25 मे 1336 रोजी पिठापूर सोडल्यावर काशी, प्रयाग, सिद्धाश्रम, नेपाळ करून श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण महाबळेश्वर येथे आले आणि त्यांनी 3 वर्षे येथे वास्तव्य केले। याच वास्तव्यात बाल रामचंद्र योगेश्वर, ज्यांची नृसिंहवाडी येथे मनोहर पादुकांच्या मागे संजीवन समाधी आहे, यांना श्रीपादांनी ताब्यात घेऊन संगोपन केले। श्रीपादांनी आजोबांना सांगितलं की तुम्ही सौर शक्तिपात केलेलं श्री शैल्य मल्लिकार्जुन शिवलिंग मी अधिक शक्तिशाली करणार आहे। त्यानुसार गोकर्ण येथील 3 वर्षांच्या वास्तव्यानंतर श्रीपाद तडक श्री शैल्य येथे आले आणि त्यावेळी त्यांनी येथे 4 महिने वास्तव्य केले। या काळात श्रीपाद तेजरूपात सूर्यलोकात, हिरण्यलोकात, सप्तर्षी लोकात जाऊन आले। तसेच श्रीशैल्य क्षेत्रातील 5 ऋषींना त्यांनी सप्तर्षी लोकात नेऊन स्थानापन्न केले। श्रीपादांनी आजोबांना सांगितले की नृसिंह सरस्वती म्हणून अवतरल्यानंतर कर्दळी वनात 300 वर्षे तप करून प्रज्ञापूरला म्हणजे अक्कलकोटला स्वामी समर्थ म्हणून राहिल्यानंतर मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होणार। आणि खरोखरच सन 1878 मध्ये स्वामी समर्थ रूपाची समाधी झाल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ 8 वर्षे म्हणजे सन 1878 ते 1886 या काळात मल्लिकार्जुन शिवलिंगात गुप्त राहिले। 1886 साली रामकृष्ण परमहंस देह सोडते वेळी साईबाबांना कलकत्त्याला दक्षिणेश्वरी काली मंदिरात बोलावून घेण्यात आले आणि तेथे रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांची जबाबदारी साईबाबांना देण्यात आली व काली माता म्हणजे श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबा व श्रीपादांनी स्वतःला साईबाबांमध्ये निक्षेपित केले। साईबाबांचं ते पडक्या मातीच्या मशिदीत राहणं, कफनी घालणं, भिक्षा मागणं, यवनी भाषा बोलणं यावरून जर कोणी त्यांच्याबद्दल काही समज करून घेत असेल ते खूप गैर आहे। साई अवतार हा मानवी आकलनाच्या खूप पलीकडील आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।